भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकांताचा वास, येणे सुखे रुचे, एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. कुमंडलू देह उपचारा, कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवी तो वारा अवसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा. करोनी प्रकार सेवो रुचि, करोनी प्रकार सेवो रुचि, करोनी प्रकार सेवो रुचि, तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मैत्रिणींनो आज 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक विरोधी दिन किंवा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी विरोधी दिन. मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, प्लास्टिक प्रदूषणाचे जमिनीपासून सागरापर्यंत होणारे गंभीर दुष्परिणाम विशद करण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. ब्रेकिंग फ्री फ्रॉम सिंगल यूज प्लास्टिक टुवर्ड्स अ सस्टेनेबल फ्युचर, अर्थात एकल वापर प्लास्टिकपासून मुक्ती शाश्वत भविष्याकडे, अशी या वर्षीच्या प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाची संकल्पना असून जी नागरिकांना पुनर्वापर करण्यायोग्य
पिशव्या वापरण्यास प्रवृत्त करते. असो, मंडळी, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी ऐकूया ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि वक्ते तसंच सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते सेवानिवृत्त प्राचार्य मोहन परजणे यांच्याशी केलेली ही बातचीत. सर, नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद. सर, सुरुवातीचा माझा हा प्रश्न अर्थातच हाच आहे की आंतरराष्ट्रीय प्लास्टिक विरोधी दिन हा का साजरा केला जातो? आपण पाहिलं की 1950 नंतर जगात एक आर्थिक वाढीची संकल्पना रुजवण्याचा जगातील सर्वच सरकारनी प्रयत्न केला. बर. आणि प्रमुख 3 गोष्टी गेल्या 75 वर्षामध्ये ज्याच्यात प्रचंड वाढ झालेली त्या आपल्याला पाहाव्या लागतील. बर. तर पहिली गोष्ट आहे की आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली 75 वर्षात. म्हणजे जवळपास 8 पट एकूण सकल उत्पन्न जे आहे जगाचं ते वाढलेलं आहे. बर. दुसरी जी गोष्ट आहे ती मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ झालेली. अगदीच. आणि मग ह्या लोकसंख्या वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यात प्लॅस्टिकची गरज भासू लागली. बर. आणि तिसरं महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे नागरीकरण किंवा शहरीकरण याची गेल्या 75 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, विशेषतः जागतिकीकरणानंतर. बर. 1991 नंतर मोठ्या प्रमाणावर शहरीकरणाची वाढ झाली. आणि मग ही तिन्ही गोष्टीची वाढ होत असताना लोकांना विविध सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून पिशव्यांची जी गरज भासू लागली त्यासाठी प्लॅस्टिकची निर्मितीची सुरुवात बर. 1950लाच झाली. आता 1950ला ही जरी सुरुवात झाली असली तर सुरुवातीच्या काळामध्ये याचं प्रमाण जे होतं ते अत्यंत कमी होतं. बरोबर. म्हणजे फक्त 2 दशलक्ष टन एवढंच उत्पादन होतं. बर. परंतु 2025ची जर आकडेवारी बघितली तर 502 दशलक्ष टन बापरे एवढं प्लॅस्टिकचं उत्पादन जगभर झालेलं आहे. बर. आणि मग याचा परिणाम म्हणून प्लॅस्टिकचे या ग्रहावरती अनिष्ट परिणाम किंवा विनाशकारी परिणाम होऊ लागले. म्हणजे हवा आहे, पाणी आहे, माती आहे, या सर्व पर्यावरणाच्या घटकावरती, समुद्र आहे विशेषतः, याच्यावरती अनिष्ट परिणाम होऊ लागले, विनाशकारी परिणाम होऊ लागले. आणि त्याचबरोबर मानवी आरोग्यावर सुद्धा त्याचे अत्यंत वाईट परिणाम दिसून येऊ लागलेले आहेत. आता सुरुवातीला युरोपमध्ये याचं प्रमाण जरी वाढलेलं असलं तरी सुद्धा प्लॅस्टिकने आता जगभर एक हाहाकार सुरू केलेला आहे. आणि सगळी जीवसृष्टी, सगळी पशुसृष्टी आणि मानवी जीवन या सगळ्यावरती त्याचा वाईट परिणाम होऊ लागल्यामुळं जगभरात सर्वप्रथम स्पेन या देशाने त्याबद्दल जागृती निर्माण करायला सुरुवात केली. अच्छा. 2008ला त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय पिशवी मुक्त दिन साजरा केला. आणि त्याचा प्रचार जगभर होऊन 2016ला जवळपास जगातल्या सर्वच राष्ट्रांनी हा दिन साजरा करण्याची सुरुवात केली. अच्छा. त्याचं कारण काय की त्याचे जे परिणाम आहेत सगळे हे फार भयानक होऊ लागले. आणि मग हे लोकांच्या लक्षात आलं की बुवा हे जर पर्यावरणावर होणारे विनाशकारी परिणाम जर थांबवायचे असतील आणि मानवी जीवनावर होणारे विनाशकारी परिणाम जर थांबवायचे असतील तर याबद्दलची जागृती समाजात करणं आवश्यक आहे. आणि त्यांनी एक नारा दिला त्या काळात की प्लॅस्टिकला नाही म्हणा आणि पर्यावरणाला हो म्हणा. अच्छा. हा नारा घेऊन जवळपास 16 पासून सगळं जग त्याच्यामध्ये काम करतंय आणि हा दिन त्यासाठी साजरा केला जातो. बरोबर. सर, आज जर आपण आपल्या आसपास पाहिलं किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यात तर प्लास्टिक शिवाय जीवन हा प्रश्नचिन्ह आपल्याला सुद्धा पडतं की कसं शक्य आहे. पण मग मानवी आयुष्यात प्लास्टिकचा वापर नेमका कुठे कुठे होतो आणि तो कमी केला जाऊ शकतो का किंवा कशा प्रकारे कमी करता येईल? मग मानवी जीवनात प्लास्टिकचा वापर अगदी आपण झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व ठिकाणी प्लास्टिक येऊन पोहोचलेलं आहे. बरोबर.
परंतु प्लॅस्टिकचं जे काही चांगलेही गोष्टी आहेत ज्या मानवाला सुविधा निर्माण करून देतात किंवा दिल्या आहेत, विशेषतः आरोग्याच्या क्षेत्रात. आरोग्याच्या क्षेत्रात जे प्लॅस्टिकचा उपयोग आहे तो मानवी जीवनाला अत्यंत उपायकारक किंवा चांगला आहे. त्याच्याशिवाय ज्या शस्त्रक्रिया आहेत किंवा अनेक त्याचे जे वापर आहेत ते शक्य झालं नसतं. परंतु इतर ठिकाणी त्याचा जो वापर आहे त्याची फारशी गरज नाही मानवाला. 1986ला एक अभ्यास झाला, इकॉलॉजिकल फुटप्रिंट नेटवर्क, म्हणजे मानव जातीचा काय पर्यावरणीय परिणाम होतो आपल्या पृथ्वीला किंवा आपल्या उपभोगाला किती पर्यावरण लागतं. तर त्या अभ्यासकाने असं दाखवून दिलं की या पृथ्वीची एक पुनर्निर्माण क्षमता आहे, म्हणजे एक उत्पादन करण्याची क्षमता आहे. पण दुसरा महत्त्वाचा जो पैलू त्यांनी सांगितला की या पृथ्वीची टाकाऊ पदार्थ सामावून घेण्याची सुद्धा एक क्षमता आहे. बरोबर. आणि त्यापेक्षा जर अधिक तुम्ही टाकाऊ पदार्थ टाकले तर त्याचे विनाशकारी परिणाम पर्यावरणावरती आणि सर्व जीवसृष्टीवरती होतील, मानवासह. बरोबर. तर तेव्हापासून जर आपण बघितलं तर पृथ्वीची ही क्षमता 1980ला संपलेली. बापरे. आणि आज 2026 आहे आणि 2030 पर्यंत ही जी सगळी टाकाऊ पदार्थ पृथ्वीची सामावून घेण्याची क्षमता आहे तिच्यापेक्षा दुप्पट तुम्ही या पृथ्वीवरती टाकताय. बरोबर. म्हणजे अजून 4 वर्ष जर तुम्ही वाट पाहिली आणि मग या सगळ्या गोष्टीचं जर विघटन झालं नाही तर मग त्याचा उलटा परिणाम सगळा पृथ्वीच्या आरोग्यावर आणि सगळ्या जीवसृष्टीच्या आरोग्यावर होईल आणि होत आहे. खरंच. कारण प्लॅस्टिक जवळपास आता वेगवेगळे त्याच्यात मतभेद आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे 100 वर्षापासून 500 वर्षापर्यंत, काहीचं म्हणणं आहे की 25 वर्षापासून 1000 वर्षापर्यंत प्लॅस्टिक ह्या पृथ्वीत राहतं, मातीत राहतं, समुद्रात राहतं, म्हणजे त्याचं विघटन होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली जी अन्न साखळी आहे त्यात पण आता ते येऊन पोहोचलेले आणि त्याचे परिणाम सुद्धा सगळ्या मानवावरती बालकापासून वयोवृद्ध माणसापर्यंत होत आहेत असं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून याला एकच पर्याय आहे की आवश्यक जे आरोग्यासारखे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी आपण प्लॅस्टिकचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे किंवा ते आपल्या आयुष्यातून काढून टाकलं पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वकच ही गोष्ट जाणीवपूर्वक करावी लागेल, आपोआप होणार नाही. बरोबर. खरंच सर, खूप छान तुम्ही विशद करीत आहात या गोष्टी. पण मग मध्यंतरी म्हणजे सरकारतर्फे सुद्धा या गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती काही वर्षापूर्वी. तर मग त्यामध्ये असं सांगितलं होतं की 2 प्रकारच्या पिशव्या आहेत, म्हणजे विघटन होणाऱ्या आणि न विघटन होणाऱ्या. तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विघटन होणाऱ्या ज्या पिशव्या आहेत त्या एक वेळेस थोड्याफार त्याला परवानगी दिली तर चालू शकतं. पण विघटन न होणाऱ्या ज्या पिशव्या आहेत त्याला आता सामावून घेण्याची क्षमता ह्या पृथ्वीत राहिलेली नाही. म्हणून सरकारने हे केलं पाहिजे असं जरी आपण म्हणत असलो तर त्याच्यातली एक फार महत्त्वाची अडचण आहे. अडचण अशी आहे की आत्ता जी सगळी व्यवस्था चालते हे एका विशिष्ट ध्येयाने चालते आणि ते ध्येय आहे पैसा. बरोबर. आणि मग पैसा निर्मितीसाठी ह्या ज्या कंपन्याचे मालक आहेत ते याचा काय अनिष्ट परिणाम होतो पृथ्वीवर आणि मानवजातीवर याचा त्यांना विचार करण्याची गरज नाही. ते फक्त काय पाहतात की आपल्याला जास्तीत जास्त नफा याच्यातून कसा कमवता येईल. म्हणून ते त्यांच्या हिताच्या विरोधात तर काम करणार नाहीतच. अगदी. सरकारही जी फार कडक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही. म्हणजे तुम्ही म्हणता प्लॅस्टिक वापर बंद करा आणि कंपनीला प्लॅस्टिक म्हणजे उत्पादन करायला परवानगी देता आणि जनतेला वापरायला परवानगी देत नाहीत. त्याऐवजी तुम्ही जे सिंगल यूज प्लॅस्टिक आहे, एकल वापर प्लॅस्टिक, त्याच्या कारखान्यावरच बंदी घातली पाहिजे तर ती मोठी ॲक्शन होऊ शकेल. मग ह्याच्यासाठी पहिला प्रयोग बांगलादेशने केला. 2012ला त्यांनी पहिला असा निर्णय घेतला की प्लॅस्टिक कारखाने सगळे बंद करा. आणि बांगलादेशने 2012ला प्लॅस्टिक कारखाने बंद केले. आणि मग त्याचं अनुकरण कॅनडाने केलं, पुढं भारताने करण्याचा प्रयत्न केला पण भारतात काही ते यशस्वी झालं नाही. आणि कसं आहे सर की आता ठीक आहे बांगलादेशने या गोष्टीवर बंदी घातली पण बांगलादेशाच्या तुलनेत भारताचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की तेल किंवा दूध हे जे प्रकार आहेत आपल्याकडं तर ते प्लास्टिक पिशव्याशिवाय कॅरी करणं शक्य नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे सर की आपल्याला विज्ञान विषयात शिकवलं जातं द 3R मंत्राच, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. तर मग या बाबतीत तुम्ही काय सांगाल की उपयोग आपण कमी कसा करू शकतो
किंवा त्याला रिसायकल कसं करता येईल याबद्दल तुम्ही काय सांगाल? रेड्यूस करणं हे मानवाच्याच हातात आहे. बरोबर. कमी करणं त्याचा वापर, आणि त्याला अनेक पर्याय आहे. त्याच्यावरती एक चांगलं पुस्तक सुद्धा आहे की 100 वेज टू रिड्यूस अवर प्लॅस्टिक यूज. बर. आणि दुसरं एक पुस्तक आहे की आपण ह्या प्लॅस्टिकच्या कसं आहारी गेलो. बर. त्याचं नाव आहे, म्हणजे कुणाला जर आवड असेल तर हे 2 पुस्तकं ते अवश्य वाचू शकतात. प्लॅस्टिक अ टॉक्सिक लव्ह स्टोरी म्हणून. बर. तर हे दोन्ही पुस्तकाला जगभर बऱ्यापैकी लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि मान्यता आहे अच्छा. की आपण प्लॅस्टिकचा वापर कसा वाढवला, कसे त्याचे बळी पडलो, कसा आपल्या जीवनाचा भाग झाला, आणि मग याच्यातून मुक्त कसं होऊ शकतो. तर ते एका महिला पत्रकाराने ते करून दाखवलंय की आपण प्लॅस्टिक मुक्त जीवन जगू शकतो. अच्छा. याचा अर्थ जगही जगू शकतं. बरोबर. पण ते प्रयत्न जे एका महिलेने केले, ते प्रयत्न जगभर सगळ्या मानवजातीने करण्याची गरज आहे. खरंच. माणूस काय पाहतो? सुविधा पाहतो. बरोबर. आणि सुविधेच्या अभावाच्या बळी जाऊन आपण हे करतोय हे अजून मानवजातीच्या लक्षातच येत नाही. खरंच खरंच. तर युरोपमध्ये एक प्रसिद्ध कथा आहे की तिकडे एक दुष्ट देव होता, आणि त्या दुष्ट देव जर तुम्ही काही मागणी केली तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी नरबळीची मागणी करायचा. बर. हा. तर ती केली तरच ते पूर्ण करायचा. तसं स्वरूप आता ह्या प्लॅस्टिकला आलेलं आहे. बर. म्हणजे तुम्हाला जर प्लॅस्टिक बंद करायचं असेल तर तोही आता त्याचा वापर एवढा झालाय की तो आता मनुष्याचे बळी, म्हणजे जे आजार होऊन माणसं जात आहेत, तो त्यातलाच एक प्रकार आहे. बरोबर. अगदीच. म्हणजे आणि सुरुवात कुठून करावी हाच मुळात प्रश्न आहे प्लास्टिक कमी करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येकानं जर ठरवलं की आपल्याला सिंगल यूज पिशवी, म्हणजे एकदा वापरलेली पिशवी वापरायचीच नाही. बरोबर. एका व्यक्तीने कितीही मोठं ध्येय ठेवून प्रयत्न केला तर काम होणार नाही. परंतु सगळ्या व्यक्तीने मिळून लहान जरी काम केलं तरी ते खूप मोठं होतं. खरंच. तसं सरकारने जरी ठरवलं पण लोकांनी जर ठरवलं नाही तर काहीच होणार नाही. खरंच. पण लोकांनी जर ठरवलं की प्रत्येकाने की आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही, तर फार मोठा बदल, आता लहान गोष्टीचा मोठा बदल तसा होऊ शकतो. खरंच. आणि त्यासाठी अनेक पर्याय आहेत. असं बाजारात घेता आपण जर कापडी पिशवी घेऊन गेलो किंवा दुकानदाराने पिशव्या ठेवल्या नाहीत, थोडे दिवस अडचणीचं वाटेल, पण काही दिवसांनी आपल्याला कापडी पिशव्या वापरायची सवय लागेल. बरोबर. आणि काही वर्षापूर्वी ही गोष्ट कंपल्सरी असायची की जेव्हा प्लास्टिक बॅग इतक्या उपलब्ध नव्हत्या तेव्हा प्रत्येकाच्या हातात बाहेर जाताना पिशवी असायचीच. आजही ते होऊ शकतं ना. आजही आता एका महिलेने करून दाखवलं, याचा अर्थ काय की सगळेच करू जग हे शकतो. करू शकतं. खरंच खरंच. हां. आणि याच्या पाठीमागं जे एक वर्ग आहे, प्लॅस्टिक उत्पादक वर्ग, त्याचेही संबंध याच्यात दडलेले आहेत. बरोबर. खरंच. आणि तो वर्ग हे होऊ देत नाही सरळ सरळ. अगदीच. आता जर तुम्ही पाहिलं की प्लॅस्टिक निर्मितीच्या कारखान्यामध्ये तेल, कोळसा आणि वायू याचा उपयोग 60% एकूण वापरापैकी. बर. म्हणजे मानवजात जो तेल, कोळसा आणि वायू वापरते त्याच्या 60% वापर नुसतं प्लॅस्टिक उद्योग करतो. बर. हां. अच्छा. हां. आणि त्याचं हरितगृह उत्सर्जन जे आहे ते 13%. बापरे. म्हणजे एकूण हरितगृह उत्सर्जन जे सगळं इंडस्ट्रियलायझेशन झालंय जगाचं, मग त्याच्यात फक्त हा उद्योग 13% करतो. बर. मग जसं शेती 25% करते, असे इतर घटक. तसं याच्यामुळं काय झालंय की हवामान जो बदल होतोय त्याच्यामध्ये सुद्धा ह्या प्लॅस्टिकच्या उद्योगाचा मोठा वाटा आहे. बरोबर. आणि तो क्लायमेट चेंजमुळे जे अनेक अनिष्ट परिणाम आहेत, अप्रत्यक्षपणे ही इंडस्ट्री त्यालाच हातभार लावते, प्लॅस्टिक इंडस्ट्री. अगदीच. आणि म्हणून ह्या इंडस्ट्रीवर थांबवलं किंवा प्लॅस्टिक उद्योग थांबवणं ही आता काळाची गरज आहे. बरोबर. आणि मला वाटतं सर की एक सुखासीन आयुष्य जगण्याची जी एक मानवी वृत्ती आहे, म्हणजे बाहेरचं अन्न मागवणे, ते दरवेळेस त्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्येच येतं. किंवा आपल्याला अन्न मागवायचं असेल तरी आपण स्टीलचे किंवा इतर जे धातूचे डबे आहेत ते पण आपण वापरू शकतो. जसं की तुम्ही सांगितलं की आपण कापडी पिशव्या सोबत ठेवल्या पाहिजेत. तर असं जाणीवपूर्वक जर आपण काही केलं तर नक्कीच हे प्रमाण कमी होऊ शकतं. बर सर, मग आता बोलताना काही वेळापूर्वी म्हणालात की हे प्लास्टिक आपल्या अन्न साखळीमध्ये सुद्धा आता येऊन ठेपले, तर त्या विषयावर थोडा प्रकाश टाका. आता काय होतं की आपण प्लास्टिक कुठेही टाकून देतो. बरोबर.
पाण्यामध्ये त्याचे सूक्ष्म कण आढळून आले, अगदीच. मातीमध्ये त्याचे सूक्ष्म कण आढळून आले. ते मातीतून आपले जे आपण अन्नधान्य पिकवतो त्याच्यात ते येतात, बरोबर. आणि जे अन्नधान्य आपण पिकवतो आणि खातो त्याच्यात पण ते येत आहेत. अगदीच. हां, म्हणजे एक तर हवेत जे आपण प्लॅस्टिक जाळतो त्याच्यातून निघणारा जो वायू आहे त्या वायूचे सुद्धा जे परिणाम मानवावर होतात, जसे की श्वसनाचे जे विकार आहेत ते त्या वायूमुळं वाढत चाललेले आहेत. अगदीच. डायबेटिक्स टाईप 2 जो आहे तो त्याच्यामुळंच होतोय. बर. त्यानंतर महिलेच्या दुधामध्ये सुद्धा प्लॅस्टिकचे कण आढळलेले दिसून येत आहे. अच्छा. सगळ्यात मोठं म्हणजे प्लॅस्टिकमुळं कर्करोग जो आहे, वाढता कर्करोग, बर. त्याचा जो विळखा आहे बर. तो ह्या अन्नसाखळीतून मानवाच्या पोटात गेलेल्या चाच परिणाम आहे. प्रमुख काय आहे? श्वसन आहे, कर्करोग आहे, डायबेटिक्स आहे, हे प्रमुख. आणि मग लठ्ठपणा येतो. आता उदाहरणार्थ घ्या की समुद्रातले मासे आहेत, तर मासे हे गिळतात प्लॅस्टिक, अगदी. आणि ते मासे आपण खातो, खरंच. म्हणजे अप्रत्यक्षपणे प्लॅस्टिक खाल्लं आपल्या जातं. पोटात सुद्धा जातं. बरोबर. आता सगळ्यात याचे वाईट परिणाम बघा एका एका गोष्टीवरचे. समुद्रामध्ये जेवढे मासे आहेत आणि त्याचं जे वजन तितकं प्लॅस्टिक आपण समुद्रात टाकलंय बर. मानव जातीने. अच्छा. आणि अजून जर हे असंच आपण 2050 पर्यंत टाकत राहिलो तर ह्या प्लॅस्टिकचं वजन आणि समुद्रातल्या एकूण माशाचं वजन सारखं बरं. बापरे. आणि मग तिथलं जे पशुपक्षी आहेत समुद्राच्या वर अवलंबून, किंवा समुद्रातले जे सस्तन प्राणी आहेत, मासे किंवा इतर सगळी जी सामुद्रिक जीवसृष्टी आहे, तर ह्या सगळ्या जीवसृष्टीवर अपायकारक हानिकारक परिणाम ह्या प्लॅस्टिकने केलेले आहेत. आणि जसं झाडं ऑक्सिजन देतात तसं समुद्रातले जे प्रवाळ बेटे आहेत ते सुद्धा ऑक्सिजन देतात. बरोबर. आणि त्याच्यावर जर समुद्राच्या ह्या सगळ्या प्लॅस्टिकमुळं किंवा ह्या सगळ्या याच्यामुळं त्याच्या ज्या ऑक्सिजन निर्मितीवर जर परिणाम झाला तर ती किती मानवजातीसाठी वाईट घटना असेल खरंच. हे आपल्या लक्षात येतं. बरोबर. आता हे झालं समुद्राच्या बाबतीत. त्यानंतर मानवी आरोग्याच्या बाबतीत पाहिलं, पशु पक्ष्याच्या अनेक प्रजातीमध्ये प्लॅस्टिक आढळलंय. अगदीच. सस्तन प्राण्याच्या अनेक प्रजातीच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळलेत. तर या सगळ्या घटनेमुळं एकूणच प्लॅस्टिकने एका भस्मासुराचं स्वरूप आज जगभर निर्माण केलेलं आहे. आणि मग याच्यावर मात करण्यासाठी ज्या जगातल्या पर्यावरणीय संस्था आहेत सगळ्या, विशेषतः महिला बचत गट जे आहेत जगभर कार्य करतात, आणि मला वाटतं की महिला याच्यात विशेष योगदान देऊ शकतील, कारण पुरुषापेक्षा महिलांचा जास्त संबंध प्लॅस्टिकशी येतो. खरंच. त्यांनी जर ठरवलं की से नो टू प्लॅस्टिक ॲटलिस्ट इन अवर होम, तरी सुद्धा त्याचा मोठा परिणाम अगदीच. होऊ शकतो. अगदीच. आणि मग अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक संघटना आहेत ज्या पर्यावरणावर काम करतात. ह्या सगळ्या संघटना जोडून जर एकत्रित काम केलं तर थोडंसं प्रभावी काम याबद्दल होऊ शकतं असं मला वाटतं. अच्छा. खरं तर हे जे उत्पादन आहे ते सुरुवातीला युरोप किंवा श्रीमंत राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलं. बरोबर. भारतात प्लॅस्टिक खूप उशीर आलं. आता तुम्हाला सांगतो, जगाची तुलना आणि भारताची तुलना आपण करू तर जगात 1950ला फक्त आपण 5 किलो प्लॅस्टिक प्रत्येक व्यक्ती वापरत होती. बर. हां. अच्छा. हां, आता ती 55 किलो वापरते बापरे. प्रत्येक व्यक्ती. हां. परंतु भारतात अगदी 1950ला 10 ग्रॅम सुद्धा प्लॅस्टिक आपण वापरत नव्हतो. अच्छा. हां. बर. परंतु आता 15 किलो प्लॅस्टिक प्रत्येक भारतीय नागरिक वापरतो. बर. आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळं त्याचं एकूण जे हे आहे ते मोठा आकडा होतो. खरंच. म्हणजे जगाच्या प्लॅस्टिक वापराच्या 20 ते 24% प्लॅस्टिकचा वापर फक्त भारत करतो. बर. आणि भारतात फारशी पर्यावरण जागृती नसल्यामुळं आणि अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या परिणामांची या समाजात फारसं ज्ञान नसल्यामुळं तर त्याचे परिणाम भारतासारख्या देशावरती फार मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने दिसून येत आहेत. अगदी. तर त्यासाठी भारतामध्ये मी जे सांगितलं ते किंवा पर्यावरण चळवळी ज्या आहेत त्याचंही फारसं या मुद्द्याकडं फार गांभीर्याने लक्ष नाही आहे, पण काही लोक करतायत त्याच्यात काम. अच्छा. बचत गटाच्या चळवळी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत सामान्य माणूस साला याबद्दलची
जागरूकता येत नाही किंवा ती निर्माण केली जात नाही तोपर्यंत ही चळवळ पुढे जाणार नाही. बरोबर. आणि त्यासाठी मग जे हितसंबंधी लोक आहेत त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता त्याचे जे योग्य गोष्टी आहेत ते करण्यासाठी मानवी समाजाने पुढं येण्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे भारतासारख्या देशातल्या अनेक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रात पुढे येऊन त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न किंवा सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. अन्यथा हा प्लॅस्टिकचा विळखा भारतातल्या सामान्य जनतेवर अत्यंत वाईट पद्धतीने परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. अगदीच. सर, प्लास्टिक विरोधी दिन याविषयी तुम्ही माहिती देत आहात, तर आता जाता जाता आपण आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल या बाबतीत? मी असं सर्व श्रोत्यांना किंवा जनतेला असं आवाहन करील की आपल्याला जरी आपण याबद्दल अज्ञानी असलो प्लॅस्टिकचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि या पृथ्वीच्या वेगवेगळ्या पर्यावरणीय घटकावर होणारे परिणाम तरीसुद्धा आपण अज्ञान आहोत म्हणून हे परिणाम होणार नाहीत असं होणार नाही. बरोबर. म्हणून हे परिणाम होणारच आहेत. याच्यासाठी एक चांगली चळवळ हाती घ्यावी लागेल आणि प्रत्येकाने जर लहान लहान गोष्टीत बदल केला तर एक मोठी चळवळ होऊन प्लास्टिकचा वापर कमी करण्यामध्ये भारतही यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. आता पुण्यात एक संघटना तर ते शाळेत जायचे. आता पाण्याची जी बॉटल आहे ते आपण कुठेही पाणी पितो आणि फेकून देतो. बरोबर. आता दुर्दैव असं आहे की एक पाण्याची बॉटल तयार करताना 4 लिटर पाणी लागतं बर. आणि 1 लिटर पाणी आपण पितो. बरोबर. म्हणजे एक बॉटल ज्यावेळेस आपण फेकून देतो त्यावेळेस आपण 5 लिटर पाणी वेस्ट करतो. खरंच. मग त्यांनी काय केलं होतं त्या शाळेने की मुलांना जाऊन काहीतरी बक्षीस द्यायचं, छोटं होतं बिस्किट पुढे हे. तर त्यांनी त्यांना सांगितलं की ह्या ज्या सगळ्या बाटल्या आहेत आणि तुमच्या घरातलं जे प्लॅस्टिकचं वेस्ट आहे ते त्या बाटल्यामध्ये भरा बर. आणि ती बाटली आम्हाला द्या अच्छा. आणि त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या बाटल्यापासून त्यांनी ज्यांना घरं नाहीत त्यांना ते घर बांधून दिले त्या बाटल्याची, म्हणजे त्याचा विटेसारखा उपयोग केला. अच्छा. हां, युरोपमधल्या एका राष्ट्राने हे सगळं जे वेस्ट आहे त्यांनी रस्ता बनवून दाखविला. त्यात ते यशस्वी झालेत. बर. पण कदाचित सध्या त्याचा खर्च जास्त असल्यामुळं त्याच्यावर संशोधन चालू आहे किंवा कमी खर्चात हे कसे आपल्याला रस्ते बनवता येतील, बर. म्हणजे तेही पुनर्वापर करण्यासाठी होऊ शकतो. बरोबर. म्हणजे या पद्धतीने किंवा आपण हे सगळं जमा करून ज्या अशा संस्था आहेत की जे त्याचा चांगला वापर करू शकतात त्या संस्थेला आपण हे सगळं दिलं पाहिजे खरंच. फेकून देण्यापेक्षा. बरोबर. ते स्टीलचे डबे वापरले पाहिजेत किंवा कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत. अशा अनेक गोष्टी येतं. पण शक्यतो प्लॅस्टिकचा वापर प्रत्येकाने कमी करावा किंवा करूच नये हे आपण लोकांना संदेश देऊ शकतो. सर, खूप छान. म्हणजे प्लास्टिकचा भस्मासूर जर कमी करायचा असेल ना, आपल्याला आपली जीवसृष्टी किंवा येणारी पिढी जर वाचवायची असेल तर या गोष्टी आपण जाणीवपूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तो जो काळ म्हणता येईल तो अगदी आपल्या समोर आता उभा आहे. 4 वर्षात तुम्ही जसं सांगितलं की 2030 पर्यंत पृथ्वीची ही जी कॅपॅसिटी आहे ती पूर्णपणे संपलेली असणार आहे. हा, ही कॅपॅसिटी 2080ला संपली आहे. पण 2030 पर्यंत जेवढं वेस्ट तुम्ही 2080 पर्यंत टाकलं तेवढंच वेस्ट जितकं अधिकचं तुम्ही 2080 ते 30 पर्यंत टाकताय या पृथ्वीवर. खरंच. की जी सामावून घेण्याची क्षमता ह्या पृथ्वीत नाही. त्याच्यामुळे त्याचे परिणाम काय होणार की पृथ्वीच्या आरोग्यावर आणि मानवी आरोग्यावर परिणाम होणार वाईट. म्हणजे खूप भयावह असा हा प्रवास आपला चालू आहे अगदी वेगानं. सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक विरोधी दिनानिमित्त पर्यावरणाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते तसंच सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते सेवानिवृत्त प्राचार्य मोहन परजणे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.